नमस्कार. आज आपण अधिक मास महात्म्य 8व्या अध्यायाचं नामस्मरणाचं महत्त्व या विषयावर विवेचन करतो. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरि यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री रामचंद्राय नमः. जय श्री रुक्मिणीवरा पांडुरंगा दीनोद्धारा कृपासागरा करुणाकरा वेदोद्धारा दीनबंधो अनाथनाथा दया सिंधो करुणासागरा दीनबंधो कृपाकटाक्षे अवबोधो ग्रंथारंभी वेदो लागोपै. श्री गुरुर्वाच भगवन् भवता पौगहारिन्ना नंदविग्रह मलमासे त्वशक्तानां स्नानादौ किं शुभं नृणाम्. ऐका आता श्रोते जन लक्ष्मीनारायण संवाद जाण. जे करीती समग्र कथन होय निरसन महापाप. लक्ष्मी देव पुरुषोत्तम आघात तुमचा महिमा. जो ऐकता कर्मा कर्मा पासाव मुक्त होती. तरी आता प्रश्न एक स्वामी रायासे देख. शरीर झाली आशक्त न घडे देख स्नानविधी. जयाते मुख्य नाही स्नान तयाने काय करावे दान. तरी निर्फळ तो जन्मोन भूवार केला तेणे पै. तरी ऐस्याची कवणगती तरी तो निर्फळ जन्मोन भूवार केला तेणोपती. तरी ऐस्याची कवणोगती मज निवेदावे कृपामूर्ती. जेणे तरुणोपायक प्राण्याप्रती गडे सद्गती अनायासे. श्रीकृष्ण उवाच शृणु साध्वे प्रवक्ष्यामि लोकानुग्रहकारिणी. सम्यक् प्रश्नकृतां सर्वं लोकोपकृतिकारका. ऐक साध्वे वचनाते तुवा प्रश्न केला निरुते. तव तो सर्व या जगाते परमोपकाराते जाणपा. तरी शक्ती नाही जया शरीरी आणि धनही तेही नसे पदरी. इच्छा ते उद्भविलसे अंतरी करावे परोपरी व्रताते. ऐसे अंतर जयाचे द्रवले नारी अथवा पुरुष बले. तयाने पाहिजे काय केले तरी ऐकवाईले भामिनी. मुक्त क्रिया जयाची पायी तो विचारो भलतीये ठाई. तैसेची हे नवाई ठाईचे ठाई तटस्थ. या लागी सांगतो ऐके भजन करावे परमनिके. भजना विना आणि कदेखे सार्थकाणी नसेची. भजन तरेले महाज्ञानी तपस्व्या माझी श्रोवणी. महाराज तो नारद मुनी नामस्मरणी रत सदा. नाम जपे कल्ला कैलास नायक हलाहल झाले शांत तात्कालिक. ऋषीमाशी पुण्यश्लोक वाल्मिकी देख तरलाचे. नामस्मरणाचा प्रादुर्भाव शतकोटी प्रबंध पहावो. त्रैलोकींचा समुदावो मान्य केले तया लागे. या लागी सुंदर पाही नामस्मरण विना सार्थक नाही. न डावे आणि ग प्रवाही शक्ती नाही म्हणून या. अपि कर्मफलोदानं
दाहकं भवतारका अशक्तानां विशेषेण मलमासे विशेषता। हरैर्नाम कीर्तनं कथितं बुधे येन केन प्रकारेण सर्वकामाप्तिसाधनं। शक्ती नसे जयाचे देही तरी भजन करावे तेही सदा सर्वकाळ हृदये अच्युत चिंतन करावे। कोटी गोदानाचे फळ पायी जन्मवरी तीर्थे केले नाही। अपार दाने दिले स्वगृही परी तुलना नाही नामासी। कृष्ण कृष्णेति कृष्णेति प्रत्यहं व्यक्तिवैकल्यो नित्यं यज्ञायुतं पुण्यं तीर्थकोटी फलं लभेत। कोटी यज्ञाचे जे फळ ते नामे पाविजे तात्काळ। ऐसे हे नाम सुफळ कोणी न भजे तया ते। फुकाचे मुखी नाम घेता काय बेचे ओ तत्वता। अथवा निमिष देख आठविता यदुनायक या विणानिक नसे काही। म्हणून अशक्त पुरुषा ते पायी हरिभजना विण काही। दुसरे सार्थक नाही न पडावे प्रवाही आणिक। जरी झाले पापाचे डोंगर नारी हो अथवा नर। पाप क्षाळना ते यान विचार नाम निर्धार बोललासे। या कलियुगे जाम लतिके गळतील अनंत पातके। श्रीहत्या बाळहत्या देखे भ्रूणहत्या महापाप। मात्रागमनी मातृहत्यारी भगिनीष्णुषागमनी निर्धारी। शेकी तयाचा जो वध करी पापे अघोर या नामे। गुरुहत्या पितृहत्या जाण गोहत्याभिलाषी जो धन। मांसाहारी मद्यप्राशन निंद्य जाण विप्रांसी। ही महत पापे सांगितले शूद्र पापे नाही गणिले। नामे नाश होती सकळे जेवी होय तुळांची। लक्ष्मी विचारते देवादिदेवा परमेश्वरा, तुम्ही आजपर्यंत एवढं काही दानाचं महत्त्व सांगितलं आहे, परंतु एखादा आशक्त आहे किंवा एखाद्याची परिस्थिती नाही किंवा एखाद्याच्या प्रकृती स्वास्थ्याकारणाने तो दान जप देऊ शकत नाही. कारण प्रकृती बरी नाही, आंघोळ नाही, आंघोळ नाही, दान नाही, कारण त्याचं पुण्यच त्याला घडणार नाही. मग अशा वेळेस त्याने काय करावं? तो हा जमिनी याच्यावरून या भूमीवरून म्हणले या भवसागरातून कसं काय तरून जाईल? तेव्हा देव सांगतायत की हे लक्ष्मी, तू जो प्रश्न विचारलास त्याच्याने परम उपकार, लोकांवर फार उपकार होणार आहेत म्हणले. ज्याच्याजवळ शरीरामध्ये शक्ती नाही आणि धनसुद्धा जरी नसेल तरी काय करावे त्याने हे मी तुला सांगतो. आता ज्याची मुक्त क्रिया आहे, मुक्त क्रिया म्हणजे काय? जो सर्व काही करू शकतो परंतु त्याचं एकाग्रचित्त होत नाही. तसं यासाठी तुला मी सांगतो की त्यांनी काय करावं की भजन करावं. भजन नामस्मरणामध्ये मन रमवावं. आता याच्यासारखं दुसरं सार्थक नाही म्हणले. बघ, या नामस्मरणाने नारद मुनींचा म्हणले सतत नामस्मरण चालू असतं. समुद्रमंथनाच्या वेळी हलाहल जे निघालं ते महादेवांनी म्हणले प्यायलेले आहेत, महाविष ते प्यायलेले आहेत आणि नामस्मरणानेच त्यांचा जो शांत झालेला आहे म्हणले. तसंच वाल्मिकी म्हणजे जो पूर्वीचा वाल्या कोळी, नारदांनी त्याला सांगितलं की राम राम म्हण, हे आपले मरामरा म्हणायचे अशी आख्यायिका आहे. परंतु राम राम नुसतं नामजप जरी केला तरीसुद्धा तुम्ही तो एक मनाने करा, सदोदित करा. अहो काय वेळ जातो, काय शक्ती खर्च होते नामस्मरणामध्ये,
काही शक्ती खर्च होत नाही किंवा तुमचा पैसा अडका खर्च होत नसतो. परंतु ह्या नामस्मरणामध्ये एवढी काही शक्ती आहे. ह्या कलियुगामध्ये जी महापातके सांगितलेली आहेत, ह्या पातकातून सुद्धा तो तरला जातो. हे पातकांचा सुद्धा त्याचा नाश होतो म्हणले. हा फुकाचे नाम आहे. नाम घ्यायला काय जातं? देवाने शक्ती दिलेली आहे. अशक्त नाही आहे. नाम घेण्याची निश्चित शक्ती आहे. नामस्मरण तो करू शकतो. एवढंच काय, ज्याचा प्राणोत्क्रमणाचा समय आला आहे आणि त्याने जर नुसतं परमेश्वराचं नामाचं स्मरण केलं तरी पुनर्जन्म न विद्यते, सकळ पापातून मुक्त होऊन तो वैकुंठात प्राप्त होतो. त्याला पुनर्जन्म 84, हे जो 84चा फेरा आहे त्याच्यातून तो मुक्त होतो म्हणले. आणि नामस्मरणाने काय होतं की आपल्या मनामध्ये दुसरे विचार येत नाही, कसली आकारण चिंता येत नाही, कसलं भय येत नाही. सदोतीच आपला नामस्मरण करत राहावं म्हणजे आपली एकाग्रता शक्ती वाढते, आपलं शरीर सामर्थ्य वाढतं आणि पुण्य प्राप्त होत असतं. तर जे काही पापे सांगितलेत कलियुगामध्ये, लहान सहान पापं तर सोडूनच द्या, पण जी मोठी मोठी पातकं सांगितली आहेत त्या पातकातून सुद्धा, त्या पातकांचा सुद्धा नाश होतो या नामस्मरणाने. एते चान्ये च पापिष्टा महापापभृताश्चये सर्व पापये प्रमुच्यन्ते कृष्णरामेति कीर्तनम. आपुले न करवे नामोच्चार तरी दुजया ते करावा सोपस्कार. अथवा पुराण श्रवणी क्षणभर जाऊन या बसावा. अवघा वेळ संसार धंदा करिता फुरसतची नाही तत्वता. तथापि क्षण एक पाहता अवकाश की जय सज्जनी. अमूल्य नर देहाची प्राप्ती कोटी वेचिता नये घटी. आयुष्य जातसे उठाउठी म्हणून पुण्यसाठी पैकी जय. घोरे कलियुगे प्राप्ते सर्वधर्म विवर्जिते हरकीर्तनमेवात्र संपूर्ण फलदायकम. हरैर्नामेव नामैव नामैव मम जीवनं कलो नास्त्यैव 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 गतिरन्यथा. यदर्थी त्यास भरवा श्रोता विमळ प्रविसावा. तया योगे जगाते सर्वा उपरती घडे तात्काळ. अहो म्हणले, हा आयुष्य देह आपल्याला अमूल्य प्राप्त झालेला आहे आणि जो क्षण आपला निसटून जातोय, आपल्या आयुष्यातला एक एक क्षण वाया जातोय. म्हणून प्रत्येक क्षणामध्ये तुम्ही देवाचं नामस्मरण करा. नामस्मरणाने खूप काही म्हटले शक्ती प्राप्त होते, पापांचा नाश होतो. आणि कलियुगामध्ये नामस्मरणाला फार महत्त्व दिलेलं आहे. तर आपल्याकडून नाही झालं दुसऱ्याकडून करा. आपल्याकडून तेही नाही झालं नुसतं पुराण श्रवण करण्यासाठी कुठेतरी जाऊन बसा. हरिकीर्तन होतात त्या कीर्तनात जा. नित्य नामस्मरण करा. आणि हे जे आपलं आयुष्य क्षणोक्षणी कमी होतं आहे त्या आयुष्यामध्ये पुण्यसाठा करून ठेवा. याविषयी तुम्हाला एक इतिहास सांगतो, ते ऐका म्हणले. उत्तरदेशी नर्मदा तीरी भूसुर नामे एक नगरी. तेथील एक ब्राह्मण गृहाचारी असे अधिकारी ज्योतिषी. कांतातयाची पाहता नामे सावित्री परमपतिव्रता. अवघा वेळ संसार धंदा करिता नामतत्वता न सोडे. हे कृष्ण गोविंदा गोपाळा मुखी सर्वदा हाची चाळा. पत्तीचा पती परमधनागळा असे आगळा कृपणतो. पोटान खाय पुरते अन्न साचिलेची साची तसे धन. कोणी दिदिल्या वस्त्र नूतन टाकी विकून धनलोभे. ऐसे धन संग्रहिता पायी सप्तकुंभ साचले स्वगृही. सुवर्ण नाणे असे तेही धन पाही संचितार्थ.
कांतेशी धड वस्त्र नसे, पोटा अन्न मोजून देत असे. सोय एक भुक्त करत असे, धड गोळ सरसे न पाहे. या रीती क्रमित असे काळ, पोटी नसे एकही बाळ. कांता सदा करी तळमळ, म्हणे धन हे निर्फळ असोनी. नेणे कधी कुळधर्म कुळाचार, तीर्थ पर्वणी सणवार. आसक्त सदा धनाचार, नेणे प्रकार आणि काही. काय करावे ऐसियाचे, नेणे कधीही सुग्रास. ऐसियाचे देवसंगतीस, कापा घातले मज लागे. स्वगृहीत की आपदा, परिपतिते न मागे कदा. नामही सांडे सर्वदा, गोविंदा गोपाळा माधवा. ऐसेचा वर्तता संसारी, तो वर्तले नवलपरे. ब्राह्मणस गेला बाहेरी, कृषी वळा ते आणावया. तयाचा नित्य हाच व्यापार, पंचांग घेऊन बरोबर. सदाचा तो रानभर, जाय निर्धार रानाते. अशा प्रकारे एक इतिहास तुम्हाला सांगतो. म्हणले उत्तर देशी नर्मदा नदीच्या काठावर भुसूर नावाचं एक गाव होतं. तिथे एक ब्राह्मण होता, अधिकारी होता. अधिकारी म्हणजे वेद जाणणारा होता, शास्त्रार्थ जाणणारा होता. त्याची पत्नी जी होती म्हणले, तिचं नाव सावित्री असं होतं. आता बिचारी ती सावित्री जी होती अवघा वेळ आपला संसार करत असे, परंतु तिच्या मुखामध्ये कायम एकच नाव राहायचं, कृष्णा गोविंदा गोपाळा. मुखी सर्वदा हा चिचाळा, कृष्णा गोविंदा गोपाळा, कृष्णा गोविंदा गोपाळा. हेच ती फक्त नामस्मरण सतत करीत असे. आता तो ब्राह्मण म्हणले, बघा भरपूर धन होते, 7 रांजण म्हणून सुवर्ण मुद्रा होत्या त्याच्याकडे, परंतु तो पोटाला काही खात नसायचा, एक भुक्त राहायचा. पत्नीला सुद्धा 2 वेळ मोजून द्यायचा. कुठे जर काही त्याला वस्त्र मिळाले दान, तर ते धोतर सुद्धा विकून द्यायचा, त्याचे पैसे करायचा. असं करून नित्य रानात जायचा पंचांग घेऊन. येताना झाडं तोडून लाकडे घेऊन यायचा. असा त्याचा नित्यक्रम चालत असा. त्याच्या पोटी एकही संतती त्याला नव्हती, संतान नव्हता. त्याची पत्नी जी होती बिचारी सावित्री तळमळ करत होती की हे एवढं धन जे आहे हे काय कामाचं आहे. गोविंदा गोपाळा केशवा, हे धन नाही न वस्त्र नाही धड अंगभर नेसायला. देवा तू याच्याशी माझी गाठ का जोडलीस. म्हणून ती बिचारी देवाला सांगू लागली. परंतु तरीसुद्धा गोविंदा गोपाळा माधवा हे तिचं नामस्मरण ती सारखी करत असत. असो एक दिवस काय झालं, हा ब्राह्मण रानात गेला आहे, काटके वेचण्यासाठी गेलेला आहे. आणि तेव्हा काय होते ते ऐका. ऐसे असता एके अवसरी, एक शूद्र तुझे ग्रामाधिकारी. माध्यान्ह समय पातला घरी, म्हणे आहे तिका घरी भट्ट बाबा. आता या ब्राह्मणाने काय केलं होतं, एवढा श्रीमंत असून सुद्धा जे गरिबांची यादी तयार केलेली असते सरकारने, राजाने, त्या यादीमध्ये सुद्धा गरीब दरिद्र म्हणून त्याचं नाव लिहिलेलं असतं. का की जर राजाकडे काही दानधर्म घडला तर याला तिथे बोलवण्यात येईल. बघा कसं आहे, हल्ली पण करतात लोक. असो, पण हा जो ब्राह्मण होता हा एक दिवस रानामध्ये काटके वेचण्यात गेले असताना त्या गावचा एक शूद्र अधिकारी आला माध्यान्ह समय आणि म्हटलं की भट्ट बाबा घरी आहेत का बरं. तेव्हा कांता आली धावत, कोण म्हणून पुसत. येरू वदे मी शूद्र निश्चित, आमंत्रणार्थ पातलो. आज माझी या ग्रामी, ब्राह्मण भोजनाय धामी. ऐसे म्हणून पातलो मी, द्यावया आमंत्रण. तरी बाबा आली या बाहेरून, सत्वर धाडा माझी या सदनी.
विलंब न लाविजे ते क्षणी, येता क्षणी धाडिजे. ऐसे सांगोनी तो गेला, तव दिवस संपूर्ण माध्यान्ना आला. तो सवेची ब्राह्मणी पातला, कृषी भारा शिरावरी. तो भारा पटिला तात्काळी, उसासा टाकुनी बैसला स्थळी. कांतीसी म्हणे ते वेळी, उदकाणी प्राशन. येरी उदकना देता घडी, निरोप सांगत असे तातडी. म्हणे ऐका हो स्वामी परवडी, शूद्र या घडी पातलाचे. ग्रामतयाचा कोश दोन, तुम्हा देऊन गेला मंत्रण. म्हणे सत्वर द्या पाठवून, कोळंबतील ब्राह्मण. भोजनाशी ऐसी ऐकताची मात. भोजनाची ऐसी ऐकताची मात, तैसाचा उठिला खडबडीत. म्हणे पंचपात्र दे त्वरित, जातो निश्चित धावोनी. येरी म्हणे उदक स्वीकारा, तो म्हणे मार्गी असे जरा. मज जाण्याची असे त्वरा, उदक मार्गी स्वीकारीन. ऐसा ऐकता वचन गाठा, येरी पीठत असे लल्लाटा. म्हणे आहो कटकटा, केवी हा वाटा पापाचा. इतके धन असो निगृही, परी नाही याची या देवी. आहारी शेषशाही, कैसी नवाई हे केली. कानसरे हे माझा भोग, याचे पावले मी अर्धंग. तर पापिया माझी सांग, शिरोमणी असे या. ऐसा म्हणून ते अवसरे, शर्करा मिश्रित दुग्धधारी. आणून ठेविली जडकरी, तया निकटी तात्कालिक. म्हणे हे उदकाची झारी, घेऊनी जाई जे बरोबरी. तृषा लागता मार्गावरी, प्राशन करी दयाळशा. निके म्हणून वरे घेतले, तक्षणी प्राशन नाही केले. मार्ग जड करून चाले, विलंब झाला म्हणून. चालता क्रमित असे पंथ, गर्म दाटलाचे यातोत. धापा देऊनी धावत, लगबग बहुत भोजनाची. पहा हो मिष्टांनासाठी, विप्रा लागी आवड मोठी. परांना ते लाळ गोटी, टपत बैसे बकधैसा. आली आई आमंत्रण, जीवा उल्हास मानी पूर्ण. ऐसे ते ब्राह्मणाचे जिणे, या लागी घडोन झाले ते. असो मार्गी जाता ब्राह्मण, वसंत ऋतू तापले उष्ण. जवळी असता जीवन, प्राण जावो परीन सेवी. तृषेने झालाचे वाकुळ, म्हणे उदकाचे आळुमाळ. सभोतसे निरखतसे सकळ, सावली पैन देखे ते. मग एक वारुळ देखिले नयनी, तयाची सावली पाहुनी. नावे कस्तिरावला तय स्थानी, उदक झारी काढत. तृषेची लगबग मोठी, म्हणून पाहिले नाही दृष्टी. तैसीच लाभी तसे ओठी, गौल्ल त्या दृष्टी देखत. मग प्राशन करिता जाण, तैसेच तोंडीचे हाती घेऊन. म्हणे हे शिवभगवान, बुडविले रांडेने सर्वही. यावरी तो दुग्धधारी, ओतिली वारुळा माझारी. चांडाळ तो प्राशन करी, केली परी असे तेणे. परी नामस्मरणाचे महिमान, कांता नित्य करतसे आपण. तयाचे योगे करून जाण, फिरले अदृष्ट तयाचे. तर हा ब्राह्मण जो होता, रानात गेला असताना घरी आमंत्रण आलेलं आहे. आणि थोड्या अवकाशामध्ये तो ब्राह्मण परत घरी आलेला आहे. घरी आल्याबरोबर त्याने डोक्यावरचा भारा जो होता अंगणात टाकला आणि सावित्रीला सांगितलं मला पाणी दे. थोडा बसत नाही, हिला वाटलं की आधी आमंत्रण सांगू आपण आणि पाणी पण देऊ. त्याप्रमाणे तिने सांगितलं की शेजारचा शूद्र गाव आला होता आणि त्यांनी तुम्हाला आमंत्रण दिलेले आहेत किंवा गुरुजी घरी आले की त्यांना पाठवा, बाकीचे ब्राह्मण खोळंबतील म्हणून त्यांना तातडीने पाठवावं. असं ऐकल्याबरोबर त्या ब्राह्मणाने पाणीसुद्धा तिथेच घेतलं नाही. त्याने सांगितलं आण पंचपात्री वगैरे आण, भोजनाचे आमंत्रण आहे, चल मला जाऊ दे, मी लगबगीने धावत धावत जातो. बघा एवढं घरी धन आहे, धनवान ब्राह्मण, तरीसुद्धा आमंत्रणासाठी कसा 2 कोस धावत चालला आहे. तेव्हा ती देवाला प्रार्थना करते, देवा तू याच्याशी माझी गाठ का बांधली देवा? अरे एवढं धन घरी आहे तरीसुद्धा हा पाणी न पिता तसाच जातो आहे, काय करू गोविंदा गोपाळा केशवा.
म्हणून तिने काय केलं, अहो पाणी तर घ्या. तर म्हणले नको नको, रस्त्यात एखादा झरा बघेल तिथे पाणी पिलं. मग हिने काय केलं, पूर्वी पाण्यासाठी एक झारी देतोस, त्या झारीमध्ये तिने दूध आणि साखर टाकलेली आहे आणि त्याला सांगितलं की हे पाणी तुम्ही रस्त्यात प्या. बरं बरं म्हणले. त्याने काही बोलला नाही आणि तसाच लगबगीने धावत धाबा टाकत तो चालू लागला. चालता चालता रस्त्यामध्ये कुठेतरी त्याला घाम आला आणि तो म्हटला की आता आपण थोडं बसू, सावली कुठे मिळेना. मग त्याने काय केलं, मोठं वारूळ बघितलं आणि त्या वारुळाच्या सावलीमध्ये तो जरासा विसावला आणि तोंडाला झारी लावली तर त्यातून दुधाची चव त्याला लागलेली आहे. तर म्हणले ही काय आहे अशी, ही एकदम वेंधळी, मला पाणी म्हणून दूध दिलं. अरे देवा शिवा, हे परमेश्वरा, काय माझ्या पदरी बांधलीस म्हणे तुझी, एवढा खर्च करते म्हणले. म्हणून त्याने स्वतः प्यायला नाही आणि जे दूध होतं ते दूध शेजारच्या वारुळामध्ये ओतून दिलेलं आहे. परिणामस्मरणाचे महिमान कांता नित्य करीत आपण, तयाची नियोगे करून जाण फिरले द्रष्ट तयाचे. एका फुस्करा सरसाध्वनी निगती झाली तक्षणे, ये रुद्ध सकलांतकरणी म्हणे हे तो करणी या घडीत. तया वारुळा माझी देख महाभुजंगासे भयानक, तप्त शरीरे पसरिले मुख उष्ण देख संतप्त झालासे. तव त्या वारुळा माझी दुग्धधार पडली मुखा माझी, गटगटोने प्राशन करिताजी मना माझी संतोषला. तात्काळ निघाला बाहेरी मनुष्यरूपे ते अवसरी, फणा उभारून या शिरी बोले त्या अवसरी. ब्राह्मणा ते म्हणे कृपावंता तू कोण, परोपकार्य सगुण संतुष्ट केले मजला गुण. ये काळे स्वामी राजा म्हणे इच्छा असेल मानसी, तेशी मागे आम्हापासी संकोचन धरावा मानसी ब्रह्मदेवा महाराजा. ऐकून तयाचे उत्तर येरू परमद सकलामणी, म्हणे कवण बोले मनुष्यवाणी मागे परतुनी पाहत. मागे परतून पाहत ते तव पंचफणा मस्तकावर होते, मनुष्यवाणी बोले त्या ते ऐका श्रोते हो. म्हणे आपण असा कवण मस्तकी फणा दारुण जाण, बोलता मनुष्यायसे वचन किजे निवेदन मजलागे. तव बोलता झाला ईश मी तवासे शेष, संतुष्ट झाले मानस दुग्ध प्राशने तुझिया. या लागी झालो जे प्रसन्न, इच्छा असेल ते मागे वरदान. येरू करे हास्यवदन म्हणे तो हिंदी विंधान कांतेचे. ऐक महाराजा येसरी कांता आमची असे करी, तिथे पुसोन झड करी येतो माघारी परतोनी. ती याची इच्छा असे काय, हे तो मज ठाऊक न होय. इतका केला जो उपाय तो पर्याय तियेचा असे पै. मी परतून मागता येतो आपण स्थिरावे समर्था, येरू तथास्थ म्हणून तत्वता झाला परतता ब्राह्मण. कैची संध्या कैचे स्नान ते कैचे भोजनपान, दिदले सोडून आमंत्रण आला परतून निजगृहे. धावत पळत लगबगे गृही पातला लागबेगे, द्वारदेशी ऊन म्हणे कोठे गे घर बुडवणी पापिष्टे. ऐसा पती शब्द ऐकता धावता आले पतिव्रता, चरणावरुनी ठेवणी माथा अपराध समर्था क्षमाक्री. न मना ऐसे ओढण दुजे न देखो पैजाण, तात्काळाची शांत होन क्रोध निघोन पै केला. मग समूळ वृत्तांता ते सांगता झाला ती येते, तुवा दुग्धधारी निरुते दिदली प्राशना मजलागी. उदकाण म्हणून पय दिले क्रोधे मी तो नसे प्राशिले, म्हणून वारुळी उलंडिले ते प्राशिले भुजंगे. तात्काळ रूप धरून प्रसन्न झाला मज लागून, पुसावया तुझ कारणे आलो धावून तात्काळी. तरी काय इच्छा असेल मानसी तेशी माग तू वयतयासी, ऐकून ऐस्या वचनासी येरी मानसी चाकाटले. म्हणे नवल केवढे झाले
आमंत्रणे सोडिले, बोलतसे ऐस्या बोले, सत्यमिथ्या हरी जाणे. विचार करून निज म्हणे इतकीची मागिजे तया लागून, जे दिदले असे तेच देऊन मनोरथ पुरवावे. इतकेची मागा स्वामी, आणिक तसे काही उर्मी, तथास्तु म्हणून स्वागमी परता झाला तात्काळ. मग अशा प्रकारे तो त्या वरुळामध्ये त्याने दूध ओतलं आहे आणि ते दूध त्या वसंत ऋतूमध्ये त्या नारळामध्ये वारुळामध्ये महाशेष असा 5 फणांचा नाग होता. त्याने ते प्राशन केलं, प्रसन्न झाला आणि बाहेर येऊन मनुष्यवाणीने त्या ब्राह्मणाला म्हणाला की हे ब्राह्मण श्रेष्ठा, मी फार प्रसन्न झालेलो आहे. तुझ्या मनामध्ये काय इच्छा असेल ते तू मागून घे. आता तो ब्राह्मण हसू लागला. म्हणाला, तू खरंच मनुष्यवाणीत बोलतोय. अरे परंतु देवा, हे माझी काही करणे नाही. ही माझ्या कांतेने, माझ्या पत्नीने हे दूध दिलं ते मी टाकलं म्हणले. हे सर्व तिचा दोष आहे, हे सर्व तिची करणी आहे. म्हणून देवा प्रसन्न होशील तर तिला हो, म्हणून मी तिला मागून येतो. काय विचारायचं विचारून येतो, काय पाहिजे ते. तोपर्यंत देवा तू इथे थांब. आता तो देव तथास्तु म्हणाला आणि मग हा ब्राह्मण लगबगीने धावत धावत बिचाऱ्याने आमंत्रणसुद्धा सोडून दिलं आणि धावत धावत आपल्या घरी आला आणि आपल्या कांतेला अध्वा तध्वा बोलू लागला. अगं हे घर बुडवणी म्हणले, काय केले तू मला? आता त्या संतापाच्या मध्ये तो अध्वा तध्वा बोलतोय असं पाहिल्याबरोबर तिने विचार केला की ब्राह्मण संतापला आहे. म्हणून तिने आधीच क्षमा मागितली, नमन केलेलं आहे की माझ्याकडून चूक झाली, मला क्षमा करा. बघा, कोणीही संतापलं तर नमनासारखं आणि मौनासारखं दुसरं शस्त्र नाही. म्हणून तिने त्यांचं माफी मागितली. त्याबरोबर तो ब्राह्मण म्हटला, अगं तू मला पाणी म्हणून दूध दिलं झारीमध्ये आणि ते संतापामध्ये मी प्यालो नाही तर शेजारच्या वारुळामध्ये ओतून दिलं. आता त्या वारुळातून म्हणले मोठा भुजंग प्रसन्न झालेला आहे आणि तो मागतो, तो सांगतोय की काय तुझ्या मनात इच्छा असेल ते मागून घे. म्हणून मी तुला विचारायला आलो. म्हणले काय मागायचं आहे तुला, तुझी काय इच्छा असेल ते सांग, मी ते त्यांच्याजवळ सांगतो. तिला वाटलं, वा देवा, हा मला विचारायला इथपर्यंत आलास. ह्या ब्राह्मणाने आमंत्रणसुद्धा सोडलंस. देवा असंच होऊ दे, हे माझ्या घरामध्ये जे धन आहे आम्ही आता त्याचंसुद्धा सत्पात्री खर्च करू, आमच्या घरीसुद्धा अन्नदान घडू दे. बघा, तिच्या कृष्णा गोविंदा गोपाळा नामस्मरणाने केवढं पुण्य तिला लाभलं आहे. त्याबरोबर तिने असं सांगितलं की तुम्ही एवढेच मागा म्हणले स्वामी, दुसरं काही मागू नका. म्हणून मग तो ब्राह्मण परत त्या ठिकाणी आला. येऊनी न मिले शेषराजा, म्हणे ऐके वचन महाराजा, कांतेचे मानसीचे चोजा, श्रवण करी आदरीसे. ती बोले दिदले तिथेची द्यावे, आणिक न मागू जिवे व्हावे, समर्थ हेची पुरवावे, मनोभावे दयाळवा. ऐकून तयाचे उत्तर, शेषवधे कर्म अघोर, कांता तुझी परमचतुर, मागितलावर नेटका. तेव्हा आता शेष भगवान सांगतायत की तुझी कांता चतुर आहे म्हणलंय. तिने जे मागितलं ते तुझ्याकडून करून घेणं फार कठीण आहे, परंतु तुझ्या कांतेने मागितलं आहे ते मला द्यावं लागेल म्हणलंय. ते येतवत नसे तुझ्या कपाळी, परे देणे गळे काळे, तथा म्हणून ते वेळे गुप्त झाला भुजंग. ब्राह्मण परतला तेथोनी, मार्गी विचार करीत असे म्हणे आमंत्रण दिदले सोडून, संध्यास्तमानी ओवाले. तरी आजी सुदिने पर्वकाळ, शनी प्रदोष परममंगळ, तरी ग्रामवासी द्विज सकळ, भोजन लागी पाचारू. म्हणे मिष्टान्न करून भरवे, भूदेवा ते तोष व्हावे, आपणही यथेष्ट बक्षावे, मन संतोष व्हावे कांतेचे. ऐसा करून विचार, गृही पातला सत्वर, परमहर्षे होऊन निर्भर, बोले उत्तर श्रेयसी. म्हणे तुवा सांगितली जी रीती, आम्ही मागितले भुजंगाप्रती, दिदले म्हणून त्रिवार वचनोक्ती,
वधूनी गुप्त झाला तो. तरी ऐके एक विचार, आम्हा क्षुधने पिढले फार. आजी प्रदोष आणि मंदवार, परवा पार बोलिजे. या लागी ग्रामवासी ब्राह्मण, तया देऊन येतो आमंत्रण. तुवा षड्रसांना निर्मुन, करी पक्वान्न यथास्थित. सामुग्री आणतो या अवसरी, म्हणून पातला ग्रांतरी. उकरून या द्रव्याची घागरी, घेतले करी सुवर्ण नाणे 5. मग शर्करे सहित सामुग्री, सर्वई बांधी पदरी. आमंत्रणे करून विप्रागरी, आला झळकरी मागुता. ऐसे होता ते अवसरी, कांतेचा हर्षण मायांतरी. म्हणे संतुष्ट झाला रे मुरारी, उपजली अंतरी सद्वासना. मग लगबगे करी पाकसिद्धी, करीती झाली ती गुणनिधी. षड्रसांने नानाविधे, सिद्ध करुनी ठेविते. मग भ्रतारा ते विनवी सुंदरा, म्हणे सत्वर ब्राह्मणा ते पाचारा. विलंब झाला असे तुम्हा ते खरा, होईल एखादा पित्तक्षोभ. एक याम भरली निशी, सत्वर बैसावे भोजनासी. ये रूप परमहर्षयुक्त मानसी, ब्राह्मणांसी पाचरिले. अर्घ्यपाद्य देऊन पूजन, करिता झाला आपण. देऊन सुमन आणि चंदन, रंगमालिका गातली. विस्तीर्ण मांडली कदली पात्रे, दीप उजळून या पवित्रे. कणा रांगोळी निरांजन पात्रे, पतिपात्रे ठेविलीचे. मग सरसावनी अचळा ते, वाढीतसे पक्वांना ते. जोडून या बद्ध असता ते, ब्राह्मणा ते वाढीतसे. म्हणती ब्राह्मण नवलकाई, कधीच ऐसे देखले नाही. अप्रूपाजीचे नवाई, भाग्यामुचे उदलेल. असो भोजन होऊन निवाडे, मग अर्पून त्रयोदशी गुणविडे. दक्षिणा देत असे अति कोडे, सुवर्णाणे प्रत्येका एक. कांतेने भोजन सारिले, म्हणे आजी परमभाग उदले. सावकाश भोजन झाले, भूसराले ग्रहासी. मग तो ब्राह्मण धन संचय, सत्कारणी करिता झाला व्यय. समयी अतिताल्या पाहे, नभे बिन्मुख तया ते. ऐसी धरिता सद्वासना, पापा ते झालीसी क्षालना. झाली पुण्याची गणना, पतिव्रता अंगना तयाची. मग अशा प्रकारे त्या भुजंगाला सांगितलं की माझ्या पत्नीने असं मागितलं आहे, किंवा माझ्या मनामध्ये जी इच्छा असेल ती होऊ दे. भुजंग सांगतात, शेष सांगतात की ते तुझ्याकडून कठीण आहे म्हणले, परंतु ते तिने मागितलेलं आहे आणि मी प्रसन्न आहे, मला हे द्यावंच लागेल. म्हणून त्याने तथास्तु म्हटलेलं आहे आणि ते भुजंग अदृश्य झालेले आहेत. आता ब्राह्मण तिथून परत निघाला आहे. तो म्हणला काय करायचं, आज तर आमंत्रण सोडून दिलेलं आहे, आता संधिकाल होऊ लागलेला आहे. म्हणून माझ्या मनामध्ये एक विचार येतो आहे की आज शनी प्रदोष आहे. आपल्या गावातल्या ब्राह्मणांना भोजनासाठी आपण आमंत्रण देऊ, बोलवू म्हणले. त्यांना मिष्टान्न घालवू आणि त्यांचं मन प्रसन्न करू म्हणले. त्या योगाने माझ्या पत्नीची सुद्धा इच्छा पूर्ण होईल असं त्याच्यामध्ये विचार आला. असा विचार करत तो आपल्या घरी आलेला आहे आणि तिला सर्व निवेदन केलं की भुजंगाने सांगितलं की तथास्तु म्हणून त्यांनी प्रसन्न होऊन आशीर्वाद दिलेला आहे, आपल्याला वर दिलेला आहे. पण म्हणले अगे सावित्री, माझ्या मनामध्ये एक विचार आहे की आज असा तसा उपवास घडलेला आहे, आज शनी प्रदोषसुद्धा आहे. तेव्हा आपण गावातल्या ब्राह्मणांना संध्याकाळच्या वेळेला प्रदोषकाळी भोजनासाठी बोलवू. तू षड्रस अन्न तयार करून ठेव, मी तर सर्व सामुग्री गावातून घेऊन येतो. म्हणून त्याने आपलं उपकरण घेतलेलं आहे. रांजणातून म्हणले 5 सुवर्ण नाणे घेतलेले आहेत आणि त्याने विचार केला की आपण जाता जाता ब्राह्मणांना आमंत्रण देऊ आणि भोजनाची साहित्य सामग्री खरेदी करून आणू. अशा प्रकारे तो ब्राह्मणांना आमंत्रण देता झाला. घरी आल्यावर सर्व साहित्य घरी दिलेलं आहे. सर्व स्वयंपाक सावित्रीने तयार केला आणि तिने सांगितलं की म्हणले महाराज स्वामीनाथा, बघा तुम्ही आता माझा स्वयंपाक सर्व तयार झालेला आहे, तेव्हा आपण ब्राह्मणांना बोलवा, नाही तर तुमचा एखादा पित्तक्षोभ होईल आणि काय घडेल सांगता येत नाही. तेव्हा तुम्ही त्यांना बोलवून घ्या. त्याप्रमाणे तो ब्राह्मण परत सर्व ब्राह्मणांना बोलवायला गेला. त्यांना बोलवून आपल्या घरी आला.
त्यांचं अर्घ्यपाद्य केलेलं आहे, त्यांचे हातपाय धुतलेले आहेत, त्यांना वस्त्र दिलेलं आहे, त्याच्यानंतर त्यांना भोजनासाठी बसवलेलं आहे, रांगोळ्या काढलेल्या आहेत, दिवे लावलेले आहेत, प्रत्येकांना म्हणले चंदन लावलेले आहे, अत्तर लावलेलं आहे हे, आणि तो सर्व पक्वान्न वाढू लागलेला आहे. बघा, आधी त्याच्या मनामध्ये फार कंजूशी होती आणि आता तो सर्व खर्च करू लागलेला आहे, सत्पात्री दान करू लागलेला आहे, अन्नदान करू लागलेलं आहे. हे सर्व त्या नामस्मरणाचं पुण्य आहे म्हणले. तिला, त्याच्या पत्नीला आनंद झाला. म्हणे, देवा, हे मुरारी, तू खरोखर म्हणले मला प्रसन्न झाला आहे आणि यांच्या मनामध्ये चांगली वासना, इच्छा उत्पन्न केलेली आहे. मग अशा प्रकारे सर्वांना ते जेवण खाऊ घातलं, भोजन घातलेलं आहे. त्यांना म्हणले 13 गुण विडा एकेकाला दिलेला आहे, दक्षिणासुद्धा एक सुवर्ण नाणे दिलेली आहे. आणि असे झालं. सर्व झाल्यानंतर ब्राह्मण सर्व गावातले विचार करू लागले, हा म्हणले कधीही एक कवडी न खर्च करणारा ब्राह्मण आज एवढं काय खर्च करतोय. वा म्हणले, फार आनंद वाटलाय. त्यांना सुद्धा आनंद वाटला. मग नंतर सर्वांनी, त्यांनी दोघांनी भोजन केलेलं आहे. मग अशा प्रकारे त्यानंतर तो ब्राह्मण जो धनसंचय केला होता, तो धनसंचय जो होता सत्कारणी खर्चा करता झालेला आहे. आणि शेवटी त्याच्या पापाचे, त्याच्या विचारांचे सर्वांचे नाश घडलेले आहे, त्यांना पुण्य प्राप्त झालेलं आहे. अशी ती पतिव्रता त्याची नारी होती. हे तिच्या नामस्मरणाचं हे फळ झालेलं आहे म्हणले. कालांतरे करुणी उभयता पावती झाली मोक्षपंथा, आईशी नामस्मरणाची वार्ता तुम्हा सर्वथा निवेदिली. कथा हे गोड ऐकली म्हणून दृष्टांती असे योजिली, न्यूनते पाहिजे क्षमा केली श्रोत्रियांनी आदरेसे. हे तवा दंतकथा न म्हणजे प्रत्ययो पुराणांतरी पाहिजे, नामस्मरणाविना न तुझे नसे जाणजे सर्व. या कलियुगे नामसार वधोनी गेले महाज्ञानी ऋषेश्वर, आणि भगवत वचन निर्धार श्लोकाधार परिसावा. अशा प्रकारे कालांतराने ब्राह्मण आणि त्याची पत्नी जे आहे त्यांना मोक्ष प्राप्त झालेला आहे. ही कथा जी आहे म्हणले, ही पुराणामध्ये आहे, ही काही दंतकथा नाही. आणि नामस्मरणाने सर्व तरुण गेलेले आहेत, भवसागरातून तरुण गेलेले आहेत. याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणले. आणि या कलियुगामध्ये तर नामस्मरण केलंच पाहिजे. आता त्याचा श्लोक तुम्हाला सांगतो. सर्व कामाश्च मुक्तिश्च हस्ते तेषांवर आनने, ये स्मरंती नरा नित्यम नाममे सर्वरूपिणी. अशा प्रकारे सर्व काम करत असताना, चालताना, बोलताना, उठताना, दिसताना त्याला काय श्रम लागतात काय देवाचं नाव घ्यायला. उलट तुम्ही देवाचं नामस्मरण करत जर तुम्ही तुमचं नित्य कामं केलेत तर एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा, पॉझिटिव्ह ऊर्जा त्या कामामध्ये येईल, तुमचा उत्साह वाढेल. बघा, स्वयंपाक करताना सुद्धा जर त्या कांतेचे, त्या बाईचे नामस्मरण तिच्या मनामध्ये असेल तर अन्नपूर्ण देवतासुद्धा प्रसन्न होते आणि ते अन्न जे तयार होतं ते सिद्धान्न होतं आणि त्या शरीरामध्ये कसली व्याधी निर्माण होत नाही. अहो, हे नामस्मरण आपण केलंच पाहिजे. ह्या नामस्मरणाचा महिमा फार मोठा आहे. अनेक संत कवी, अनेक संतांनी या नामस्मरणाचा महिमा आपल्याला सांगितला आहे. हे तिसरे अधिकमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणाचे संमत मनोहर सुत विरचित अष्टमोध्याय गोडहा. या ठिकाणी अधिक मास महात्म्याचा 8वा अध्याय संपन्न होत आहे. उद्या उपवासाचं महत्त्व काय आहे याविषयी आपण निरूपण करणार आहोत की उपवास केल्याने काय फळ मिळते. आणि भाविक हो, दशमी, एकादशी, द्वादशी, आता 27 तारखेला एकादशी येते आहे. तर 26, 27 आणि 28 हे साधन द्वादशीचं व्रत सुद्धा सांगितलेलं आहे. तर या साधन द्वादशीचं फार महत्त्व आहे. दशमीच्या दिवशी
माध्यान्हपूर्व जेवण करायचं. त्या दिवशी संध्याकाळी काही जेवायचं नाही. एकादशीला आपल्या एकादशीसारखं उपवास करायचा. आणि द्वादशीला जेवढं लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर स्वयंपाक करून ब्राह्मण सुवासिनीला त्या ठिकाणी आमंत्रण द्यायचं आहे आणि त्यांना भोजन घालायचं आहे. असं हे व्रत केल्याने अपार पुण्य प्राप्त होतं. अंबरीश राजाने हे व्रत केलं होतं, ते पुढे कथेमध्ये येईलच. म्हणून हे साधन द्वादशीचा पर्वकाल तुम्ही साधून घ्या. करता करविता परमेश्वर आहे. तुम्ही संकल्प मनामध्ये करा. सत्य संकल्पाचा दाता नारायण असतो. तो आपल्याकडून हे सर्व पूर्ण करून घेत असतो. आपण जेवढं शक्य तेवढं पुण्य या ठिकाणी जमा करा, साठवण करा, कारण तेच आपल्याबरोबर येणार आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय.